महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोहालीमध्ये अटक झाल्याचं समजतंय। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये सिकंदर शेखचा राजस्थानमध्ये टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आणि त्यानंतर त्याला ही अटक झालेली आहे। दरम्यान या प्रकरणी सिकंदरच्या कुटुंबियांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, गौरी, आपण जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र केसरी म्हणून जो पैलवान आहे सिकंदर शेख याला जे आहे ते पंजाब पोलिसांनी जे आहे ते आता अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात जे आहे ती आता अटक केलेली आहे। या प्रकरणी जर आपण बघितलं गेलं तर सिकंदर शेख जे त्यांचे कुटुंब आहेत तालुका मोहोळ या ठिकाणी राहतात, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये ते त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते राहत असतात। त्यामुळं संपूर्ण कुटुंबांना जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर त्यांनी जे आहे ते आमच्या मुलाला जे आहे ते खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचं त्यांनी कबुली जी आहे ती केलेली आहे। मात्र आंतरराष्ट्रीय अनिकेत, बघायला गेलं तर काय नेमकी आता कारवाई त्याच्यावर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।